आणि नवी मुंबई महानगरपालिकेतलं पक्षीय बलाबल नेमकं काय सांगतंय आणि ते कोण कुणाच्या बाजूने आहे त्यावरती आपण एक नजर टाकूया। तुकाराम मुंढे यांच्या विरोधात राष्ट्रवादी आहे, 53 नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत तर काँग्रेसचे 10। शिवसेना अजूनही संभ्रमात आहे, शिवसेनेची भूमिका स्पष्ट नाही, सेनेचे 38 नगरसेवक आहेत। आणि सध्या आपल्यासोबत मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त शरद काळे आहेत। काळे सर, आपलं स्वागत आहे बीपी माझामध्ये। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महासभेत थोड्याच वेळात अविश्वासाचा ठराव मांडला जाईल तुकाराम मुंढेंच्या विरोधात। किती लीगल स्टँडिंग आहे या ठरावाला? ते काय त्या आपल्या जे म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स विषयक जे कायदे आहेत त्या सर्व कायद्यांमध्ये आणि जिल्हा परिषदांच्या देखील कायद्यामध्ये अशी तरतूद असते। हो, आणि त्याचबरोबर ही तरतूद असते की शासनाला सर्व प्रकारचे अधिकार असतात की शासनाला जर असं वाटलं की अमुक एक ठराव हा चुकीचा आहे किंवा गैर आहे तर शासन तो रद्दबातल करू शकतं। तेव्हा त्याला ज्याला आपण चेक अँड बॅलन्स म्हणतो तशी ही परिस्थिती आहे। म्हणजे कुठल्या तरी छोट्याशा कारणावरून किंवा कोणाचा तरी हितसंबंध बाधा आली महत्वाच्या व्यक्तींच्या, तर त्यातून अशा प्रकारे अविश्वासाचे ठराव यायला लागले आणि जर का आपण आयुक्तांना किंवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिकारावरून दूर करायला लागलो तर त्याचा अर्थातच त्यांच्या देखील कामावरती आणि त्यांच्या एकूण दृष्टिकोनावरती परिणाम होऊ शकतो, विपरीत परिणाम होऊ शकतो। तर त्यामुळे ही तरतूद दुसऱ्या बाजूला ठेवलेली आहे की शासनाला शेवटी अधिकार आहे। आता वापरायचा का नाही अधिकार हे शासन ठरवत असतं आणि त्याप्रमाणे आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलंच आहे की मी की जर तर वरती उत्तर देणार नाही। तेव्हा आता ते प्रत्यक्ष हा ठराव मंजूर होतो का नाही हे पाहिल्यानंतर मग आता ते ठरवतील काय करायचं ते। हा ठराव जर का आज मंजूर झाला असं आपण मानलं, जर का मंजूर झाला तर पुढे काय होऊ शकतं? मंजूर झाला की एकतर शासनाला ते कळवलं जाईल, कारण शेवटी जरी मंजूर झाला तरी एक कमिशनर बदलून दुसरा नेमायचा असेल तरी ते शासनाकडेच जातं ना। हा, तेव्हा ते शासनाला कळवायला लागेल। शासनाला कळल्यानंतर मग शासन त्याची दखल घेऊ शकेल ज्या पद्धतीने घ्यायची असेल ती। म्हणजे एकतर तो त्याप्रमाणे समजा असं ठरलं की नाही आपल्याला या कमिशनरना तिथून दूर करणं आवश्यक आहे तर ते दूरही करू शकतात आणि ते हा ठराव पण रद्दबातल ठरवून त्या कमिशनरना कायम करू शकतात। आणि याच्यामध्ये अर्थातच म्हणजे प्रशासकीय बाजू जशा आहेत तशाच या अशा प्रश्नांना राजकीय बाजू पण असतातच। याचे अधिकार खरं तर म्हणजे नियुक्तीचे अधिकार खरं तर नगरविकास खात्याकडे आहेत आणि IAS ऑफिसर जर नेमला असेल तर ते अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात। बरोबर, म्हणजे सांगा। तर मग नगरविकास खात्याकडे हे अधिकार असताना आता महानगरपालिका जे सगळं करते आहे त्यांच्या नियमानुसार त्याला कितपत अर्थ आहे? नाही, महानगरपालिकेला शेवटी आपल्या नियमाप्रमाणे काम करावं लागतं ना। तर तेव्हा त्यात काही गैर काहीच नाही। त्यात जर तरतूद आहे तर त्या तरतुदीनुसार ते ठराव मांडू शकतात आणि तिथे जे कोण मेयर असतील ते मेयर ठरवतील की हा ठराव त्या तरतुदीच्या नुसार आलाय का नाही आलाय, म्हणजे त्याची प्रोप्रायटी किंवा तरतुदीशी सुसंगत आहे का नाही हे ते बघतील। म्हणजे असा ठराव मांडणं तो सभागृहासमोर आणणं ह्याच्यात काही गैर नाही। हा, ते तसं गैर काही नाही। अर्थात अशी वेळ येऊ नये, साधारणपणे वेळ यावी अशी हे गैर आहे। याचा अर्थ कुठेतरी तिथे ताणाताणी आहे, आणखीन ती कशातून निर्माण झाली हा स्वतंत्र प्रश्न आहे, परंतु असं वातावरण निर्माण झालं ही गोष्ट गैर आहे। म्हणजे याच्यात मी कोणाला दोष देत नाहीये, परंतु असं होऊ नये शक्यतो। पर झालंच असेल तर आता त्याला तोंड द्यावं लागतं। काळे सर, खूप खूप धन्यवाद। आपण सविस्तरपणे या सगळ्या गोष्टी आम्हाला समजावून सांगितल्यात त्याबद्दल।
तर असा ठराव मांडणं गैर नाही, परंतु नियमानुसार ठराव योग्य आहे. परंतु जी परिस्थिती सध्या उद्भवलेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये, ती परिस्थिती नेमकी कशामुळे उद्भवली त्याची कारणमीमांसा करणं सुद्धा तितकंच गरजेचं असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय.